सरकारच्या एका खास धोरणाअंतर्गत फक्त महिलांना आता बिनव्याजी 15 लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे। कशासाठी? उद्योगासाठी। आणि कोणता उद्योग, लोनची प्रोसेस काय असणार आहे, कोणतं धोरण आहे, यामुळे महिलांना कसा आर्थिक आधार मिळणार आहे, सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या ओळखीतल्या सर्व महिलांसोबत नक्की शेअर करा। पर्यटन, निसर्ग आणि संस्कृती हा आहे महाराष्ट्राचा एक वारसा। खूप सारे पर्यटन महाराष्ट्रात वेगवेगळी ठिकाणे बघायला येत असतात। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे आई महिला पर्यटन धोरण, ज्या अंतर्गत खास महिलांना पर्यटनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारकडून आता मिळणार आहे 15 लाख रुपयांचं कर्ज, ते सुद्धा बिनव्याजी, कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही। तर ही योजना काय आहे? आई म्हणजे आत्मविश्वास, उद्योजकता आणि प्रेरणा याच संकल्पनेवर आधारित आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेलं हे धोरण। या धोरणाचं उद्दिष्ट आहे पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना सक्षमीकरण देणे, आर्थिक मदत करणे, व्यवसायासाठी जे काही पैसे लागत असतील, जो काही खर्च लागत असेल त्याची भरपाई देणे किंवा त्याच्यासाठी मदत करणे, ज्यामुळे होणार आहे महिलांमधील नेतृत्व गुणांचा विकास। आता बघू कर्जाची रक्कम, व्याज आणि परतफेडीच्या अटी। कर्ज जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत मिळेल। या योजनेसाठी व्याजाची रक्कम 12% मर्यादेत महिलांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत, किंवा व्याजाची रक्कम 4.5 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावी। या 3 पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येईल। या योजनेसाठी पात्र कोणत्या महिला आहेत? अर्जदार महिला उद्योजिका असावी, व्यवसाय त्यांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा, व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा, रजिस्टर्ड असावा, व्यवसायात व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांमध्ये किमान 50% महिला असाव्यात, अर्जदाराचं आधार कार्ड लिंक असलेलं बँक खातं असावं, पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवाने, नोंदण्या, कागदपत्रे प्राप्त असावीत। आता हे झालं महिलांच्या पात्रतेबाबत। आता नेमकं पर्यटन व्यवसाय म्हणजे नेमके कोणते व्यवसाय असायला पाहिजे? कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, B&B, कॅरव्हॅन, ट्री हाऊस, वुडन किंवा कॉटेजेस, हॉटेल, मोटेल, रेस्टॉरंट्स, कॅफे, टूर ऑपरेटिंग, ट्रॅव्हल एजन्सी, पर्यटक सुविधा केंद्र, साहसी पर्यटन, भूमी, हवा, जल, वेलनेस सेंटर, मेडिकल पर्यटन इत्यादी। आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे, त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अर्ज करता येतो। कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल त्याची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र द्यावी लागणार आहे, जसे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, व्यवसाय तुमच्या मालकीचा आहे त्याचे कागदपत्र, जे काही लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील ते सुद्धा लागतील, बँकेचे डिटेल्स, पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेची लिंक असलं पाहिजे। हा अर्ज भरत असताना तुम्हाला ऑनलाईन फी सुद्धा भरता येणार आहे, ती 50 रुपयांपर्यंत असेल। या योजनेचे महत्त्वाचे फायदे म्हणजे बिनव्याजी कर्ज आहे, म्हणजेच व्याजाच्या रकमेचा परतावा करण्याची संधी मिळते, म्हणजेच आर्थिक भार कमी होतो। महिलांना पर्यटन उद्योगामध्ये स्वावलंबन आणि महिला उद्योजक म्हणून स्थान निर्माण करता येतं। पर्यटक व्यवस्था, ग्रामीण भाग, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पर्यटक सेवा सुविधांमध्ये या संधी उपलब्ध आहेत। रोजगार निर्मिती करता येते, महिलांना व्यवस्थापकीय अनुभव येतो। आता इतकी चांगली योजना महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना सुद्धा एकच प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा महिलांना या योजनेची कल्पना नाही। त्यामुळे त्यांचा हॉटेल व्यवसाय असो, टुरिस्ट गाईड असो, कृषी पर्यटन असो, लॉजिंग असो, याआधी जी काही लिस्ट सांगितली त्यामधला एक जरी उद्योग करत असतील पण त्यांना पैशाची गरज असेल तर आता बिनव्याजी कर्ज हे सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळे या योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा असं मी पुन्हा सांगेन। या योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करा ऑनलाईन फॉर्म। जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर तो व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।